तुम्ही स्टीम लॅबला मिस करता, तर आम्ही तुमच्यासाठी स्टीम लॅब घेऊन आलो आहोत. म्हणजे काय, तर स्टीम लॅबमध्ये DIY किट्सच्या ॲक्टिव्हिटीज. त्याआधी आम्ही तुम्हाला एक प्रश्न विचारते, आज कोणती ॲक्टिव्हिटी करायची ते त्याच्यावरती डिपेंड आहे. तुम्ही तुमच्या आजूबाजूला कार बघता, मोठे ट्रक्स बघता, बस बघता, त्याच्यामध्ये बॅटरी वापरली जाते ती कार चालण्यासाठी, त्यातली उपकरणं चालण्यासाठी. ती बॅटरी कशी काम करते, कधी तुम्ही विचार केला आहे का? त्याचंच उत्तर तुम्हाला आज शोधायचं आहे आणि त्याचं उत्तर नक्कीच या ॲक्टिव्हिटीनंतर तुम्हाला मिळणार आहे. तुमच्या सायन्सच्या बुकमधला जो 4th नंबरचा चॅप्टर आहे, करंट इलेक्ट्रिसिटी अँड मॅग्नेटिझम, म्हणजेच धाराविद्युत आणि चुंबकत्व, त्याच्यामध्ये तुम्हाला लेड ॲसिड विद्युत गट म्हणजेच लेड ॲसिड सेल याच्यावरती एक एक्सपेरिमेंट दिलेला आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला कळेल की ह्या बॅटरी ज्या आहेत त्या कशा काम करतात. त्यासाठी लागणारे साहित्य आहे, तुम्हाला लागणार आहे पाणी, एक चंचू पात्र, बॅटरी, सल्फ्युरिक ॲसिड, हे आहेत लेड ॲसिडचे रॉड्स. त्याच्यानंतर हे सगळं जोडण्यासाठी माझ्याकडे इथे बोर्ड आहे. इथे माझी जोडणी करून झालेली आहे. मी बॅटरी जोडली आहे, त्याला बॅटरी कॅप जोडली आहे. त्याची जी पॉझिटिव्ह आहे ती एका लेड रॉडला आणि दुसरी निगेटिव्ह जी आहे ती दुसऱ्या लेड ॲसिडच्या रॉडला जोडलेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, तर ह्या चंचू पात्रामध्ये इथं 50 ml जी खूण आहे त्याच्यामध्ये मी 50 ml पाणी घेते आहे. बरोबर 50 ml मी पाणी घेतलेलं आहे. त्याच्यानंतर हे जे सल्फ्युरिक ॲसिड आहे ते बरोबर 1 चमचा मी याच्यामध्ये टाकत आहे. आणि मी सल्फ्युरिक ॲसिडचं जे द्रावण आहे ते मी तयार करते आहे. या चमच्याच्या मदतीने हे मी व्यवस्थित मिक्स करते आहे, जेणेकरून सल्फ्युरिक ॲसिडचं व्यवस्थित द्रावण तयार व्हावं. त्यातले स्फटिक व्यवस्थित विरघळल्यानंतर आपल्याला हा एक्सपेरिमेंट करायला लगेच सुरुवात करायची आहे. हे जे लेड ॲसिडचे जे दिसतात जी टोकं आहेत ती पाण्यामध्ये आपली बुडेल तिथंपर्यंत आपल्याला ती पाण्यामध्ये घालायची आहे. आणि त्याच्या जे टोकं आहेत त्याच्यावरती जे पाण्याचे बुडबुडे जमा होतील त्याचं आपल्याला निरीक्षण करायचं आहे. इथे आपलं सेटअप रेडी आहे. मी एक बॅटरीचं एक जे टोक आहे ते इकडे पॉझिटिव्ह लावलेलं आहे, इकडे निगेटिव्ह लावलेलं आहे. याच्यामध्ये एका रॉडवरती इथे ज्या सोल्युशनमध्ये जर तुम्ही बघू शकाल तर इथे आता ह्या पॉझिटिव्ह जी आयन जे दिसत आहेत ते जमा होत आहेत, कारण की त्या रॉडवरती बुडबुडे तयार झालेले आपल्याला दिसत आहे. तर अशा पद्धतीने एका साईडला बुडबुडे जमा होतात, त्यातील एक असतो धन अग्र आणि एक असतो ऋण अग्र. जर आपण हे बाहेर काढून पाहिले तर आपण ते स्पष्टपणे पाहू शकतो. तर ज्या रॉडवरती चॉकलेटी थर तयार झाला आहे तो आहे कॅथोड म्हणजेच ऋण अग्र, आणि ज्या रॉडवरती काळा रंग दिसत आहे तो आहे धन अग्र. याच्यामुळे या सोल्युशनमध्ये पोटेन्शियल डिफरन्स म्हणजेच विद्युत विभवांतर तयार होतं, की याचा वापर करून याला जी आपण बॅटरी जोडलेली आहे ती बॅटरी चार्ज होणार आहे. कारच्या बॅटरीमध्ये आता हे कसं होतं, हेच सेम रिॲक्शन जी आहे ती आपल्या कारच्या बॅटरीमध्ये होत असते. म्हणजे काय होतं, कारच्या बॅटरीमध्ये जेव्हा कार धावत असते तेव्हा तिची जी चाकं फिरतात त्या चाकं फिरण्याच्या मुवमेंटचं रूपांतर जे आहे ते इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये केलं जातं मॅग्नेट्सचा वापर करून. त्याच्यानंतर जो करंट तयार होतो तो करंट अशा पद्धतीच्या जी कारमध्ये जी बॅटरी असते त्याच्यामध्ये पाठवला जातो. कारमध्ये पण अशा पद्धतीचे रॉड्स असतात ज्याच्यामध्ये जो करंट आहे तो दिला जातो. तरी त्याच्यामुळे आपल्याला कारमधल्या ज्या बॅटरी आहे त्याच्यामध्ये वारंवार पाणी देखील घालावं लागतं. तर का घालावं लागतं, कारण की त्याच्यामध्ये असं सल्फ्युरिक ॲसिड असतं आणि त्याच्यामध्ये जे पाणी आहे ते ह्या प्रक्रियेमुळं उष्णतेमुळे ते संपत असतं. त्याच्यामुळे आपल्याला वारंवार कारमधल्या बॅटरीमध्ये पाणी देखील घालावं लागतं. आणि अशा पद्धतीने कारमधील बॅटरी आपली काम करते की या सोल्युशन आणि या रॉडच्या मदतीने त्याच्यामध्ये एक रासायनिक प्रक्रिया होते आणि त्याच्यामुळं विद्युत निर्मिती होते. नंतर ती विद्युत निर्मिती बॅटरीच्या स्वरूपामध्ये स्टोअर केली जाते. तर आज तुम्ही शिकला आहात लेड ॲसिड सेल्स म्हणजे लेड आम्ल विद्युत घटाबद्दलची माहिती. जे अशा पद्धतीच्या ज्या बॅटरी आहेत त्या बॅटरी कारमध्ये, बसमध्ये, ट्रकमध्ये वापरल्या जातात, जिथे आपल्याला जास्त प्रमाणात विद्युत पुरवठ्याची आवश्यकता असते. तसेच आपल्या घरामध्ये UPS म्हणजेच जो इन्व्हर्टर असतो,
जेव्हा लाईट जाते तेव्हा त्या इन्व्हर्टरमधून आपण वीज वापरतो, त्या UPSमध्ये देखील अशा पद्धतीचे विद्युत घट म्हणजे बॅटरी वापरलेल्या असतात.